वरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आक्रमक. अडचणीत आहे. त्याच्या सोयाबीनला भाव नाही मिळाला, त्याच्या कापसाला भाव नाही मिळाला. आता कापसाचे भाव वाढले, तो व्यापारापाशी आहेत, त्याला फायदा होणार. पीक विम्याचे पैसे मिळत नाही. अशातच आता काही दिवसांतर हंगाम येणार आहे. जवळजवळ 25% तर 85% रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. याच्यामध्ये 25% वाढ झाली आहे. 24-24-0 याच्यामध्ये 23% वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाढ झाली आहे. त्याचबरोबर 10-26-26 याच्यामध्ये सुद्धा 25% वाढ झाली आहे. अशा पद्धतीनं वाढले आहे. याकडे सरकारचं लक्ष नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर सरकारने या खताच्या किमती कमी केल्या पाहिजे. खतावर जे लिंकिंगचा प्रकार आहे की तुम्हाला DAP पाहिजे असेल तर DAP बरोबर तुम्ही सल्फर घ्या, DAP बरोबर तुम्ही तिथं आग्रह धरला जातो. त्याचबरोबर तुम्हाला युरिया पाहिजे असेल तर तुम्ही नॅनो युरिया घ्या, सल्फर घ्या. अशा पद्धतीनं लिंकिंग केलं जातं. आणि या लिंकिंगमध्ये जे कृषी सेवा केंद्र आहेत त्यांनाच दोषी धरलं जातं. पण याच्यामध्ये खरे दोषी आहेत ते आहे कारखानदार. कारखानदार या जे दुकानं आहेत त्याच्यावर दबाव टाकून त्यांना लिंकिंग करायला लावतात. त्याच्यामुळे कृषी केंद्रावर कारवाई न करता त्या कारखानदार शेतकऱ्यांना जबरदस्तीने त्याला न पाहिजे असलेलं खत घ्यावं लागतं. याला आळा बसेल. आणि म्हणून या खत कंपन्या लिंकिंगसाठी कृषी त्यांना आग्रह धरतात. त्यांना तो माल घ्यावा लागतात जो खपत नाही आणि तो विकायला लावतात. त्या कारखानदारावर कारवाई झाली पाहिजे. एक मुद्दा उचलला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे